तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा चॅप्टर. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ह्या चॅप्टरनं आपल्या लक्षात येत असेल की काय आहे की आपल्याला कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन करायचं. जी कन्स्ट्रक्शन किंवा जी कंपनी ऑलरेडी फार्म केलेली आहे, ज्या पद्धतीचं कॅपिटल स्ट्रक्चर आहे त्या कंपनीचं, ते सर्व आपल्याला पुन्हा एक वेळेस त्याचं रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्यासाठी आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करत आहोत. मुख्यतः रिकन्स्ट्रक्शन काय आहे की रिकन्स्ट्रक्शन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा त्याचं कन्स्ट्रक्शन करणे किंवा त्याची पुन्हा पुन्हा बांधणी करणे. आणि काय कोणती बांधणी आहे? इंटरनल बांधणी आहे. व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना दोन प्रकारच्या बांधण्या केल्या जाऊ शकतात किंवा रिकन्स्ट्रक्शन केलं जाऊ शकतं. त्यामध्ये पहिल्यांदा आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि दुसरं आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की एखाद्या व्यवसायाच्या अंतर्गत त्याचे भांडवल, त्याची देयता, त्याचे असेट्स याची संख्या कमी करून त्याच्यामध्ये देयता जी आहे ती कमी करून त्या कंपनीचा साईज कमी करणे किंवा वाढवणे, यासाठी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आहे. त्या कंपनीचं अस्तित्व तसंच ठेवायचं आहे. त्याच्या अस्तित्वावर कुठलाही दगा न येऊ देता आपण रिकन्स्ट्रक्ट करतो, त्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. मग आता दुसरा प्रकार आहे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. आता एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर काय आलं की एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर अमालगमेशन. काय करतो आपण? अमालगमेशन ऑफ कंपनीज करतो. अमालगमेशन ऑफ कंपनीजमध्ये दोन्ही कंपनी स्वतःचं जे काही स्ट्रक्चर आहे ते पूर्णतः चेंज करतात, किंबहुना स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी पूर्णतः विलयास जातं आणि म्हणजेच लिक्विडेट होतोय स्वतः जुनी कंपनी आणि नवीन कंपनीची स्थापना केली जाते. मग त्यासाठी आपण काय करत असतो? एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन करत असतो. या ठिकाणी एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आपणास पाहायचं नाही. आपल्याला काय पाहायचंय तर आपणास पाहायचंय इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? रिऑर्गनायझेशन किंवा रिअरेंजमेंट ऑफ पर्टिक्युलर assets or structure of company. ओके, काय सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी की काय आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. काय आहे की रिऑर्गनायझिंग द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ कंपनी इन्क्लुडिंग रिड्युसिंग द क्लेम ऑफ बोथ शेअर होल्डर्स अँड क्रेडिटर्स अगेन्स्ट द कंपनी. कंपनीला जी देयता आहे शेअर होल्डर्सची, जी देयता शेअर होल्डर्सची आहे, तथा त्याच्या ज्या काही क्रेडिटर्सची आहे देयता, त्या सर्व देयतांचा पूर्णपणे काय करणे? कमी करणे, क्लेम कमी करणे आणि त्या ठिकाणी नवीन स्ट्रक्चर तयार करणे. त्याला आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. रिडक्शन ऑफ क्लेम्स, ओके, ऑफ बोथ शेअर होल्डर्स अँड क्रेडिटर्स. म्हणजे शेअर होल्डर्स म्हटल्यानंतर काय आलं? कॅपिटल, राईट. शेअर कॅपिटलमध्ये पण रिडक्शन होईल आणि क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर देयतामध्ये, लोन्स असतील, अदरवाईज तुमचं डिबेंचर्स असतील, अदरवाईज तुमचे काय असेल? क्रेडिटर्स असतील, डायरेक्टली सनरी क्रेडिटर्स असतील, त्या सर्वांमध्ये रिडक्शन करणं सुद्धा केलं जाऊ शकतं. कशामध्ये? इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये. ओके, हे करत असताना आपल्याला कायद्याच्या कोणत्या सेक्शनचा वापर करावा लागेल किंवा त्याचं अधीन राहून काम करावं लागेल? तर कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन किती सांगितलेली आहे? 66. काय सांगितलेलं आहे? सेक्शन 66 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डील्स विथ कॅपिटल रिडक्शन. ओके, कॅपिटल रिडक्शन काय कोणत्या सेक्शन अंतर्गत येतं? 66 अंतर्गत येतं. म्हणून आपणास जेव्हा या सर्व रिडक्शन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कोणत्या सेक्शनचा विचार करावा लागेल? सेक्शन 66चा विचार करावा लागेल. मग टाईप्स, आताच आपण पाहिले की टाईप्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन. किती प्रकारे रिकन्स्ट्रक्शन होतो? तर किती प्रकारचं आहे या ठिकाणी? दोन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, अशा दोन प्रकारे आपण काय करतो? रिकन्स्ट्रक्शन करत असतो. मग हे रिकन्स्ट्रक्शन करत असताना इंटरनल रिकन्स्ट्रक्शन काय आहे आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन काय आहे हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय असतं? केवळ रिऑर्गनायझेशन ऑफ ऑर रिअरेंजमेंट. काय? रिऑर्गनायझेशन ऑर रिअरेंजमेंट ऑफ कॅपिटल. जे कॅपिटल ऑलरेडी आहे, जे अस्तित्वात आहे, जे कंपनीकडे ऑलरेडी कॅपिटल आहे, त्या कॅपिटलला रिऑर्गनाईज करायचे, पुनश्च त्या ठिकाणी काय करायचं? तर पुन्हा बांधणी करायची आहे, नवीन कन्स्ट्रक्शन करायचे. मग त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करणे, अरेंजमेंट करणे, तेवढंच काम इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये केलं जातं. वेअर ॲज इन एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन इट इन्व्हॉल्व्स अमालगमेशन, absorption and merger.
अमालगमेशन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्या अंतर्गत काय होतं की जुन्या कंपनीचं अस्तित्व जवळपास मिटून जातं, अस्तित्वच राहत नाही, किंबहुना नवीन कंपनीमध्ये ती मर्ज होऊन जाते. अशा प्रकारच्या रिअरेंजमेंटला किंवा रिऑर्गनायझेशनला, रिकन्स्ट्रक्शनला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असे संबोधतात. ज्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीशी, या एक्सटर्नल का म्हणायचं, कारण यांचा संबंध हा ए कंपनी आपले सर्व असेट्स व लॅबिलिटीज कोणासोबत शेअर करते, बी कंपनीसोबत शेअर करते, म्हणून दिस इज अ एक्सटर्नल वन. कारण ए कंपनीच्या अंतर्गत करते का, नाही, ती कोणाशी संबंधित करते, बी कंपनीशी, म्हणून ते एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन झालं. ज्याच्यामध्ये काय येतं, अमालगमेशन येतं, मर्जर येतं, ऑब्झर्प्शन येतं, राईट. मग त्यानंतर काय सांगितलेलं आहे, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ए कंपनी स्वतःहून स्वतःचं कॅपिटल, स्वतःचे क्रेडिटर्स, ओके, स्वतःच्या लॅबिलिटीज अँड असेट्स काय करते, रिड्यूस करते. मग अशा वेळेस त्याला काय म्हणलं जातं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणलं जातं, ज्या ठिकाणी एचं अस्तित्व ॲज इट इज राहतं. व्हॉट चेंजेस, मग चेंज कशात होतं, तर चेंज केवळ बॅलन्स शीटमध्ये होते. चेंज काय होतं, बॅलन्स शीटची टोटल कधी वाढते, म्हणजेच कॅपिटल रिडक्शन केलं असेल तर कमी होते, कॅपिटल एक्सटेन्शन केलं असेल, वाढवलं असेल तर कॅपिटलची संख्या वाढते, म्हणजे अमाऊंट वाढते. या प्रकारे काय केलं जातं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. मग ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलं जातं, कोणते मार्ग आहेत, विच आर द वेज ऑफ रिकन्स्ट्रक्शन. तर मग त्या ठिकाणी आपल्याकडे एक 4-5 वेज सांगितलेले आहेत, मार्ग सांगितलेले आहेत इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचे. ते इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचे मार्ग आपण आता पाहूया. ओके, की काय आहे, की पहिल्यांदा सांगितलं की इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. काय करायचं आहे, की शेअर कॅपिटलमध्ये इन्क्रीज करायचं आहे. इन्क्रीज करायचं म्हणजे काय, इट इज सेम ॲज इश्यू ऑफ शेअर्स. बरोबर आहे, की इन्क्रीज करणे म्हणजे वाढवणे. पुन्हा त्या कॅपिटलमध्ये जर तुम्हाला वाढवायचं असेल, पुन्हा शेअर कॅपिटल जर समजा तुम्हाला वाढवायचं असेल, तर त्या ठिकाणी नवीन इश्यू ऑफ शेअर, राईट. म्हणजेच या ठिकाणी काय केलं जाईल, की इश्यू ऑफ शेअर्स केले जातील. ओके, नेक्स्ट काय आहे, कन्सोलिडेशन ऑफ शेअर्स. कन्सोलिडेशन ऑफ शेअर म्हणजे काय, लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की कन्सोलिडेशन ऑफ शेअर्स. कन्सोलिडेशन ऑफ शेअर्स म्हणजे इथं काय सांगितलेलं बघा, कन्व्हर्जन ऑफ स्मॉलर डिनॉमिनेशन इनटू द लार्जर डिनॉमिनेशन. व्हॉट इज डिनॉमिनेशन, डिनॉमिनेशन काय आहे, तर एखाद्या शेअर्सची व्हॅल्यू काय सांगितलेली आहे, की एक्स कंपनी इश्यूड 1000 शेअर्स ऑफ ₹100 इच, ₹10 इच. काय झालं, अमाऊंट झाले किती, 10,000. दिस इज व्हॉट द डिनॉमिनेशन इज. त्या शेअर्सची किंमत किती आहे, ₹10 प्रति शेअर आहे. त्या डिनॉमिनेशनला काय सांगितलेलं आहे, की स्मॉलर डिनॉमिनेशन विल कन्वर्टेड इनटू लार्जर डिनॉमिनेशन. आता 10 हे स्मॉल आकडा आहे, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, अमाऊंट 20 करू शकतो, किंबहुना 100 सुद्धा करू शकतो. देन काय होईल, की शेअर्स ऑफ ₹100 इच, या ठिकाणी शेअर्सची संख्या कमी होऊन जाईल. 10,000 यायचे असतील तर शेअर्स किती पाहिजेत, जर समजा एखाद्या वेळेस शेअर्सची अमाऊंट आपण वाढवून टाकली, तर त्या ठिकाणी काय होईल, त्या शेअर होल्डर्सची जी आपली देयत आहे, म्हणजेच कंपनीची देयत आहे, ती ऑटोमॅटिकली वाढेल. जर समजा शेअर्स जर रिड्यूस केले नाही, तर काय होतील, शेअर्सची नंबर ऑफ शेअर्स चेंज केल्याच्या नंतर आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपलं क्लेम सुद्धा वाढू शकते, म्हणून नंबर ऑफ शेअर्स सुद्धा त्या ठिकाणी चेंज होऊ शकतात. ओके, मग हे डिनॉमिनेशन चेंज करणे. ओके, परंतु जे लॅबिलिटी आहे, जेवढे शेअर्सची लॅबिलिटी आहे ती 10,000 रुपयाची आहे. काय, शेअर्सची लॅबिलिटी किती आहे, 10,000 रुपयाची आहे. हे जर रिडक्शन करायचं असेल तर या ठिकाणी 500 शेअर्स, या ठिकाणी 100 शेअर्स होतील का, 500 शेअर्स इंटू ₹20 किती झाले, 10,000 रुपये. ओके, नंतर जर 100 शेअर्स इंटू 100 केले असता किती येतील, 10,000. वेअर ॲज द लॅबिलिटी इज सेम. काय आहे, आपली लॅबिलिटी किती आहे, 10,000 आहे. 1,000 शेअर ऑफ 10 असताना 10,000 असेल, 520 असताना किती असतील, 10,000 असेल. 100 शेअर्स ऑफ ₹100 किती असतील, 10,000 असतील. अशा प्रकारे डिनॉमिनेशन काय करतं, की चेंज केल्या जाऊ शकते. कशा पद्धतीने, की स्मॉलर डिनॉमिनेशन्स आर कन्वर्टेड इनटू लार्जर डिनॉमिनेशन. नेक्स्ट
सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. सब डिव्हिजन ऑफ शेअर्स सुद्धा सेम आहे. ॲज पर द कन्सोलिडेशन ऑफ शेअर्स सब डिव्हिजनमध्ये काय केलं जातं की लार्जर डिनॉमिनेशनचं स्मॉलर डिनॉमिनेशनमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे की इन दिस the share of larger denominations are converted into the smaller denomination. स्मॉलर डिनॉमिनेशनमध्ये काय केलं जातं त्यांचं कन्व्हर्जन केलं जातं. म्हणून या ठिकाणी काय होतं की ज्या पद्धतीने कन्सोलिडेशन आहे त्याच पद्धतीने काय केलं जातं सब डिव्हिजन केलं जातं. फक्त मोठ्या शेअर्सचे म्हणजेच जर समजा आपण पाहिलेलं आहे की 100 रुपये शेअर 10 रुपये शेअर्सचे 100 रुपये शेअर कन्वर्ट केले. आता 100 रुपये प्रति शेअर जर किंमत असेल तर त्याची कन्व्हर्जन कशात होईल 10 रुपये प्रति शेअर होईल. म्हणजे त्याचं सब डिव्हिजन ऑफ शेअर होऊन जाईल. नंबर ऑफ शेअर्स इन्क्रीज होतील आणि त्याचं जे काही व्हॅल्यू आहे जे फेस व्हॅल्यू आहे ती फेस व्हॅल्यू कमी होऊन जाईल. या पद्धतीने आपण काय करतो सब डिव्हिजन ऑफ शेअर्स करतो. ओके. त्यानंतर आहे कन्व्हर्जन ऑफ शेअर्स इनटू स्टॉक. शेअर्सचं स्टॉकमध्ये कन्व्हर्जन कंपनी करू शकते परंतु कधी जर शेअर्स हे फुल्ली पेड असतील तर. अन्यथा त्यांना फुल्ली पेड अप शेअर असतील तेवढेच त्यांना कन्व्हर्जन करता येतं. ओके. नेक्स्ट अँड लास्ट आहे कोणता मार्ग आहे तर कॅन्सलेशन ऑफ अनइश्यूड शेअर्स. काही शेअर्स काय होतात की लिस्टेड केलेले जातात. लिस्टेड केल्यानंतर त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन्स मागवले जातात परंतु त्याचं अलोकेशन किंवा अलॉटमेंट होत नाही किंवा ते काय केले जात नाहीत की इश्यू केले जात नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये अनइश्यूड शेअर्स विनाकारण आपल्या लॅबिलिटीला दाखवण्यापेक्षा काय करते कंपनी की त्यांचे अनइश्यूड शेअर्स पूर्णतः कॅन्सल करून टाकते. मग या पद्धतीने कंपनी काय करेल त्याचे अनइश्यूड शेअर्सची लायबिलिटी सुद्धा पूर्णतः नाहीशी करून टाकेल. मग या पद्धतीने काय करू आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन पूर्णतः अंमलामध्ये आणलं जातं. ओके. या ठिकाणी आपल्याला हा इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचं ओव्हरऑल काय कार्य केलं जातं इंटरनल मेथड रिकन्स्ट्रक्शनमध्ये हे लक्षात आलं असेल की या सर्व वेजला मार्ग जे सांगितलेले आहेत ना या सर्व मार्गांना वेगवेगळ्या जर्नल एंट्र्या केल्या जातात. ओके. अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी केली जाते मग जर्नल एंट्रीज केल्या जातात. जर्नल एंट्रीज झाल्याच्या नंतर आपण त्याचं नवीन रिकन्स्ट्रक्टेड रिवाइज्ड बॅलन्स शीट तयार करतो. मग रिवाइज्ड बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय सापडतं की त्यांचं नवीन कॅपिटल नवीन क्रेडिटर्स नवीन असेट्सची व्हॅल्यू ह्या सर्व पद्धतीने आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करून नवीन कंपनी तयार करण्यासारखं रिफ्रेश ऑफ दॅट कंपनी करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढंच पाहूया. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंट. ओके. थँक्यू.